विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजच्या सत्रामध्ये मी श्री वानखेडे सर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो माझ्या या यूट्यूब चॅनलवर. मागील काही दिवसांपासून आपण सेतू अभ्यासक्रम अभ्यासत आहोत मित्रांनो, आणि त्या संदर्भाने येणारे सर्वच व्हिडिओ आपण माझ्या या चॅनलवरती प्रसारित केलेले पाहिले असाल. तर आजचा हा 32वा दिवस आहे मित्रांनो. वर्ग 10वीसाठी आपण आजचा हा सेतू अभ्यासक्रम पाहत आहोत. घटक चौकोन आहे, उपघटक आहे चौकोन व चौकोनाचे व त्रिकोणाचे काही गुणधर्म, चौकोनाचे व त्रिकोणाचे काही गुणधर्म उपघटकामध्ये, आणि क्षमता विधान आहे चौकोन व त्रिकोणाशी संबंधित काही गुणधर्म समजणे व त्यांचा वापर करता येणे. चौकोन व त्रिकोणाशी संबंधित काही गुणधर्म समजणे व त्यांचा वापर करता येणे. वापर कुठं करता येणे? ज्या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचे आहे, सॉल्व्ह करायचे आहे, त्या ठिकाणी त्याचा वापर करता येईल. म्हणजेच युटिलायझेशन ऑफ these properties of quadrilateral and triangles. Welcome dear student, myself B.D. Wankhede, assistant teacher of Savitribai Phule, Babanagar, Nanded. And today's we learn about Setu syllabus of quadrilateral, subtopic properties of quadrilateral and triangles, and competency statements today's to study and apply few properties of a triangle and quadrilateral. Let's see. चला तर पाहूया. जरा आठवूयामध्ये पहा. तुम्हाला सोयीस्कर वाटेल अशा एका चौकोनाची आकृती काढायची, त्याच्या प्रत्येक कोणाचे माप मोजायचं व सर्व कोणाच्या मापाची बेरीज करायची. ती बेरीज किती यायला पाहिजे हे तुम्हाला माहिती आहे. चौकोनाच्या सर्व कोणाच्या मापाची बेरीज असते 360 अंश, तर ती यायला पाहिजे. दुसरं आहे, कोणत्याही एका त्रिकोणाची आकृती काढा, त्यामध्ये तिन्ही बाजूंचे मध्यबिंदू जोडा. लेट्स रिमेंबर, ड्रॉ एनी क्वाड्रिलॅटरल, मेजर ऑल इट्स अँगल अँड ॲड देम. मोजा आणि ॲड करा. मेजर all its angles and add them. Second, draw any triangle, locate midpoint of its side. Draw any angle, any triangle, and locate its midpoint. So चला तर मग पाहूया. नेक्स्ट महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये पहा, चौकोनाच्या कोनांच्या बेरजेचे प्रमेय. आपल्याला माहित आहे की चौकोनाच्या चारी कोनाच्या मापांची बेरीज 360 अंश असते. हिअर या ठिकाणी चौकोन ABCD, म्हणून चौकोन ABCD मध्ये मापकोन A अधिक मापकोन B अधिक मापकोन C अधिक मापकोन D बरोबर 360 अंश. सर्व कोनाच्या मापांची बेरीज किती आहे या ठिकाणी? 360. मापकोन A, मापकोन B, मापकोन C, मापकोन D इक्वल टू 360 डिग्री. पाहूया इम्पॉर्टंट पॉइंट्स. थेरम ऑफ सम ऑफ ऑल एंगल्स ऑफ quadrilaterals. Sum of all the four angles of a quadrilateral is 360 degree. Here therefore quadrilateral ABCD, measure angle A plus measure angle B plus measure angle C plus measure angle D equal to 360 degree. Here in quadrilateral ABCD, measure angle A plus measure angle B plus measure angle C plus measure angle D is equal to 360 degree. All the angles of the quadrilateral, sum of the all angles of the quadrilateral is equal to 360 degree. Now next, आता या ठिकाणी एक उदाहरणासहित दिलेला आपल्याला एक फिगर आहे. या ठिकाणी पहा, आकृती PQRS ही आकृती काढून दिलेली आहे. समांतरभुज चौकोनाच्या कसोट्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो. समांतरभुज चौकोनाच्या कसोट्या. तर पहिलं 2 नंबर पहा, चौकोनाच्या सम्मुख बाजूंच्या जोड्या एकरूप असतील तर तो चौकोन समांतरभुज चौकोन असतो. ही झाली त्याची व्याख्या. तुम्हाला माहिती आहे की समांतरभुज चौकोनाच्या जोड्या, दोन्ही जोड्या कशा असतात? समांतर असतात. आणि समालंब चौकोनाची फक्त एकच जोडी
समांतर असते, एकरूप नसते बरं का. या ठिकाणी चौकोनाच्या सन्मुख बाजूंच्या म्हणजे सन्मुख बाजूंच्या जोड्या एकरूप असतील तर तो चौकोन समांतरभुज चौकोन असतो. चौकोन पी क्यू आर एस मध्ये पी एस एकरूप बाजू क्यू आर आणि बाजू पी क्यू एकरूप बाजू एस आर आहे. या चौकोनामध्ये पी एस एकरूप क्यू आर आणि पी क्यू एकरूप एस आर ही बाजू एकरूप आहे. म्हणजेच या ठिकाणी बघा पी क्यू एस आर आणि पी एस आणि क्यू आर हे झालं. नंबर 3, चौकोनाच्या सन्मुख कोनांच्या जोड्या एकरूप असतील तर तो समांतरभुज चौकोन असतो. सन्मुख कोनांच्या जोड्या म्हणजेच या ठिकाणी सन्मुख कोनांच्या जोड्या कोणत्या आहेत मित्रांनो? सन्मुख कोन आहे त्या ठिकाणी हा आर आहे आणि पी आहे, तसेच क्यू आणि एस आहे या बाजूला असणारा. तर हे सन्मुख कोनांच्या जोड्या कशा असतात? एकरूप असतात. या ठिकाणी चौकोन पी क्यू आर एस मध्ये कोन पी क्यू आर एकरूप कोन पी एस आर आणि कोन क्यू पी एस एकरूप कोन क्यू आर एस असा असेल तर तो चौकोन कसा आहे? समांतरभुज चौकोन असतो. चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागत असतील तर तो चौकोन समांतरभुज असतो. परस्परांना दुभागतातच म्हणून ते समांतरभुज चौकोन आहे. चौकोन पी क्यू आर एस मध्ये या ठिकाणी चौकोन पी क्यू आर एस मध्ये चौकोन पी क्यू आर एस मध्ये या ठिकाणी पहा रेख पी टी एकरूप रेख टी आर आणि रेख क्यू टी एकरूप रेख टी एस असेल तर चौकोन पी क्यू आर एस हा समांतरभुज चौकोन असतो. चौकोनाच्या सन्मुख बाजूंची एक जोडी एकरूप असेल, समांतर असेल तर तो समांतरभुज चौकोन असतो. चौकोन पी क्यू आर एस मध्ये रेख पी एस एकरूप रेख क्यू आर, रेख पी एस एकरूप रेख क्यू आर आणि रेख पी एस समांतर रेख क्यू आर समांतर आहे आणि एकरूप सुद्धा आहे म्हणून चौकोन पी क्यू आर एस हा समांतरभुज आहे. टेस्ट ऑफ पॅरलेलोग्राम. फर्स्ट, if opposite sides of a parallelogram are congruent then it is a parallelogram. If opposite sides of a quadrilateral are congruent, opposite sides of a quadrilateral are congruent, then it is a parallelogram. If opposite sides of a quadrilateral are congruent, then it is a parallelogram. In quadrilateral PQRS, if side PS congruent side QR and side PQ congruent side SR, then quadrilateral PQRS is a parallelogram. Secondly, if opposite angles of a quadrilateral are congruent, then it is a parallelogram. In quadrilateral PQRS, if angle PQR congruent angle PSR and angle QPS congruent angle QRS, then quadrilateral PQRS is a parallelogram. Third, if diagonals of quadrilateral bisect each other, then it is a parallelogram. If diagonals of quadrilateral bisect each other, then it is a parallelogram. In quadrilateral PQRS, if segment PT congruent segment TR and segment QT congruent segment TS, then PQRS is a parallelogram. या ठिकाणी पहा QT TS and PT TR, they are the congruent side. Therefore, quadrilateral PQRS is a parallelogram. Now again, if pair of opposite sides of a quadrilateral is parallel as well as congruent, then it is a parallelogram. This is also important points. 4, if pair of opposite sides of a quadrilateral is parallel as well as congruent, then it is a parallelogram. In triangle quadrilateral PQRS, if segment PS congruent segment QR and segment PS also parallel segment QR, then quadrilateral PQRS is a parallelogram. Now next, त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूंचे प्रमेय.
हा सुद्धा फार महत्त्वाचा प्रमेय आहे पुढील अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर मित्रांनो. याचा आपल्याला वापर अनेक उदाहरणांमध्ये करावा लागणार आहे. ते करता आला पाहिजे. त्यासाठी चांगल्या प्रकारे समजून घ्या. त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंचे मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड तिसऱ्या बाजूला समांतर असतो व त्या तिसऱ्या बाजूच्या निम्म्या लांबीचा असतो. अतिशय महत्त्वाचा प्रमेय आहे मित्रांनो. बघा, त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंचे मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड. आता या ठिकाणी पी क्यू हा त्रिकोणाच्या ए बी आणि ए सी या बाजूंचे मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड आहे. बघा, पी क्यू या ठिकाणी बघा मित्रांनो, पी क्यू हा काय आहे? पी क्यू हा त्रिकोणाच्या दोन बाजूंचे मध्यबिंदू जोडणारा आहे. कोणते दोन बाजू आहेत? त्या ए बी आणि ए सी या दोन बाजूंचे मध्यबिंदू कोणते आहेत? पी आणि क्यू. आणि म्हणून पी क्यू हा या दोन बाजूंचे मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड आहे. आणि या रेषाखंडाची लांबी ही त्या तिसऱ्या बाजूच्या लांबीच्या निम्मे असते. त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंचे मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड तिसऱ्या बाजूला समांतर असतो व त्या बाजूच्या निम्म्या लांबीचा असतो. त्या बाजूच्या निम्म्या लांबीचा असतो. म्हणजेच पी क्यू बरोबर हाफ बी सी, म्हणजेच पी क्यू बरोबर 1/2 बी सी, म्हणजेच पी क्यू बरोबर बी सीच्या अर्धा. त्रिकोण एबीसी मध्ये बिंदू पी व बिंदू क्यू हे अनुक्रमे बाजू ए बी व ए सीचे मध्यबिंदू आहेत. म्हणून रेख पी क्यू समांतर बाजू बी सी आणि या ठिकाणी रेख पी क्यू बरोबर 1/2 बी सी, बी सीच्या निम्मे असं दिलेलं आहे. तोच थेरम इंग्रजीमध्ये समजावून घेऊया सेमी विद्यार्थ्यांसाठी. बघा विद्यार्थी मित्रांनो, थेरम ऑफ मिड पॉईंट ऑफ टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल. थेरम ऑफ मिड पॉइंट्स ऑफ टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल. The segment joining midpoint of any two sides of a triangle is parallel to third side and half of it. Very important theorem, dear student. See carefully. Theorem of midpoint of two sides of a triangle. The segment joining midpoint of any two sides of triangle is parallel to third side and half of it. तिसऱ्या बाजू एवढी आहे त्याचे निम्मे लांबीचे असते. In a triangle ABC, point P and Q are midpoint of side AB and side AC respectively. Therefore, segment PQ parallel segment BC and also PQ equal to half of BC. PQ equal to half of BC. हे नेहमीसाठी लक्षात ठेवायचं. Remember, any PQ is half of BC. Means the segment joining midpoint of any two sides of a triangle is parallel to third side and half of the third side. त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूचा प्रमेयाचा व्यत्यास, कॉन्ग्रुअन्स म्हणजे काय म्हणतात आपल्याला, त्याचा पडताळा किंवा जर तरच्या भाषेमध्ये आपण असं म्हणूया. त्रिकोणाच्या एका बाजूच्या मध्यबिंदूतून जाणारी व दुसऱ्या बाजूला समांतर असणारी रेषा तिसऱ्या बाजूला दुभागते. बघा, त्रिकोणाच्या एका बाजूच्या मध्यबिंदूतून जाणारी व दुसऱ्या बाजूला समांतर असणारी रेषा तिसऱ्या बाजूला दुभागते. म्हणजेच त्रिकोण एबीसी मध्ये बिंदू पी हा रेख एबीचा मध्यबिंदू असून रेख पी क्यू समांतर बी सी असेल तर ए क्यू बरोबर क्यू सी असते. ए क्यू बरोबर काय असते? क्यू सी असते. कॉन्व्हर्स ऑफ मिड पॉइंट थेरम. इफ अ लाईन ड्रॉन थ्रू द मिड पॉइंट ऑफ वन साइड ऑफ ए ट्रायंगल इज पॅरलल टू द अदर साइड, देन इट बायसेक्ट द थर्ड साइड. In triangle ABC, point P is midpoint of segment PQ parallel segment BC, then AQ equal to QC. स्वाध्याय पहा मित्रांनो. प्रश्न पहिला, खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरापैकी अचूक पर्याय निवडा. पहिला आहे, आयताच्या लगतच्या बाजू एकरूप असतील तर तो चौकोन रिकामी जागा असतो. कोणता असतो? आयताच्या लगतच्या बाजू एकरूप असतील तर. आयताच्या लगतच्या बाजू एकरूप असतील तर तो चौकोन चौरस असतो. कोणते येईल? रिकामी जागा बी.
या ठिकाणी बी हे उत्तर आहे. प्रश्न दुसरा, खालील विधाने सत्य की असत्य हे समीकरण हे सहकारण लिहा. प्रत्येक समांतरभुज चौकोन समभुज चौकोन असतो. पहिला प्रश्न त्यापैकी बघा, प्रत्येक समांतरभुज चौकोन समभुज चौकोन असतो, हे विधान सत्य आहे की असत्य आहे? समांतरभुज चौकोन समभुज असतो का? समांतरभुज चौकोन जो आहे तो समभुज असतो का? सत्य की असत्य सांगायचं. याचं उत्तर आहे असत्य, फाल्स. पहिलं. त्याच्यानंतर दुसरं आहे, प्रत्येक समभुज चौकोन हा आयत असतो का? प्रत्येक समभुज चौकोन हा आयत असतो का? नसतो, कारण आयताचे सर्व कोण काटकोन असतात. समभुज चौकोनाचे काटकोन असतात का? नाही. हे सुद्धा असत्य आहे विधान. त्यानंतर तिसरं, प्रत्येक आयत हा समभुज चौकोन असतो का? प्रत्येक आयत हा समभुज नाही, प्रत्येक आयत हा काय ठिकाणी प्रत्येक आयत हा समांतरभुज चौकोन असतो का हे विचारलेलं आहे. प्रत्येक आयत हा समांतरभुज चौकोन असतो का? असतो. प्रत्येक आयत हा समांतरभुज चौकोन असतो. हे सत्य आहे. हे सत्य आहे. हे वरील दोन असत्य आहेत. असत्य आणि असत्य. आणि हे काय होतं? बी. आता चौथं, प्रत्येक चौरस आयत असतो का? प्रत्येक चौरस हा आयत असतो का? प्रत्येक चौरस हा आयत असतो. प्रत्येक चौरस हा आयत असतो. हे सत्य. अशा प्रकारे हे आजचा स्वाध्याय या ठिकाणी संपला. तर पुढे बघूया. चूज द करेक्ट ऑप्शन ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. If adjacent side of a rectangle are congruent, then it is called a square. It is called a option number B. Option number B. If adjacent side of a rectangle are congruent, then it is called as trapezium, square, rhombus, or parallelogram. Correct option is B, square. Question number 2, state whether the given statement are true or false. Every parallelogram is a rhombus. True or false? Every parallelogram is not rhombus. False. Every rhombus is a rectangle. Every rhombus is not rectangle. Every rectangle is a parallelogram. Yes, every rectangle is a parallelogram. True. And last, every square is rectangle. Yes, every square is a rectangle. Next. प्रश्न तिसरा, त्रिकोण एबीसीच्या बाजू AB व AC चे अनुक्रमे बिंदू E व F हे मध्यबिंदू आहेत. त्रिकोण एबीसीचे पहा, ABC या त्रिकोणाचे E व F हे मध्यबिंदू आहेत. AB आणि AC च्या बाजूचे. EF बरोबर 5.6. तर BC काढण्यासाठी पुढील कृती करा. त्रिकोण ABC मध्ये बिंदू E व F हे अनुक्रमे बाजू AB व AC चे मध्यबिंदू आहेत. म्हणून EF बरोबर 1/2 BC. हे कोणता थेरम आहे? त्रिकोणाच्या मध्यबिंदूंना जोडणारा प्रमेय. त्रिकोणाचे मध्यबिंदू जोडणारा प्रमेय. थेरम ऑफ द मिड पॉइंट ऑफ टू साइड्स ऑफ ट्रायंगल. त्रिकोणाच्या मध्यबिंदूचे प्रमेय असं म्हणलं तरी चालते. आणि त्या इथं काय येईल मग? त्रिकोणाच्या मध्यबिंदूंना जोडणारे, त्रिकोणाच्या मध्यबिंदूचा प्रमेय असं लिहिलं तरी चालते. त्रिकोणाच्या मध्यबिंदूचे प्रमेय. आणि
एम्प्टी बॉक्स EF इक्वल टू हाफ ऑफ BC इक्वल टू 5.6 इक्वल टू 11.2 11.2. अशा प्रकारे आपल्याला BC बरोबर 5.6 गुणिले 2 म्हणजेच 11.2 हे उत्तर मिळालेलं आहे. In triangle ABC, point E and F are the midpoints of side AB and AC respectively. If EF equal to 5.6, then complete the following activity to find the length of BC. In triangle ABC, point E and F are the midpoint of sides AB and BC respectively. Therefore, EF equal to half of BC. In the bracket, theorem of the midpoint of two sides of triangle. Theorem of the midpoint of the two sides of triangle. Theorem of the midpoint of two sides of triangle. Here EF equal to half of BC. 5.6 into 2 equal to 11.6 is the final answer. Now next, बघा या ठिकाणी प्रश्न चौथा आहे. एका चौकोनाचे तीन कोनांच्या मापांची बेरीज अनुक्रमे 65, 95 आणि 40 आहेत, तर चौथ्या कोनाचे माप शोधा. या तिन्ही कोनाच्या मापांची बेरीज करायची आणि ती बेरीज 360 मधून वजा करायची, तर आलेलं माप जे मिळेल ते आपल्याला त्या चौथ्या कोनाचं मिळेल. तर बघा काय होईल मग. या ठिकाणी बेरीज जर केली आपण तर कोणते कोणते कोण आहेत ते 65, 95 आणि 40. 65 अधिक 95 अधिक 40 अधिक x मानू चौथ्या कोणाला बरोबर 360, म्हणून x वजा x बरोबर 360 वजा ही बेरीज किती झाली 5 आणि 5 10, 10 शी 0 चला 1 5 5 10 10 20 200 आली बेरीज. बरोबर 160. म्हणून चौथ्या कोणाचं माप अशा प्रकारे आपल्याला मिळालं किती 160. त्याच्यानंतर पाचवा प्रश्न पहा. एका आयताची रुंदी ही लांबीपेक्षा 4 सेंटीमीटरने कमी आहे, तर त्या आयताची परिमिती 32 सेंटीमीटर असेल, तर आयताची लांबी व रुंदी काढा. आयताची लांबी व रुंदी काय दिलेलं आहे, आयताची परिमिती दिलेली आहे 32. परिमिती बरोबर काय असते सूत्र, परिमिती बरोबर सूत्र दुप्पट लांबी अधिक रुंदी L अधिक B असं करायचं. त्याच्यानंतर आयताची रुंदी ही लांबीपेक्षा 4 ने जास्त घ्यायची. आयताची रुंदी लांबी x घ्यायची. लांबी आपण काय मानू बरोबर x मानू, तर रुंदी काय होईल मग, रुंदी बरोबर रुंदी ही लांबीपेक्षा 4 ने कमी आहे. x मायनस 4 x वजा 4 होईल. हे झालं. म्हणून आता हे आयताच्या परिमितीच्या सूत्रात ठेवायचं आहे. परिमिती किती आहे 160. 160 बरोबर
दुप्पट लांबी किती x अधिक रुंदी किती x वजा 4, याला छोटा कंसात टाकायचं x वजा 4 झालं. हे कंस बंद करायचं, दोन्ही कंस बंद. हे सोडवायचं. 2x अधिक 2x वजा 8 160 बरोबर दाखवायचं आहे. नंतर हे सोडून घ्यायचं मित्रांनो अशा प्रकारे. आणि मग एक्सची किंमत काढायची. एक्सची किंमत म्हणजे लांबी झाली आणि x वजा 4 करून रुंदी मिळते. तर अशा प्रकारे हे या ठिकाणी सोडवायचं. हेच आता इंग्रजीमधून पहा. इफ मेजर्स ऑफ 3 angles of quadrilateral are 65, 95 and 45, then find the measure of the fourth angle. Find out the measure of the fourth angle. First we adding these 3 angles and then subtract addition of these 3 angles of 360 degree. म्हणजेच काय, या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज करायची आणि ती बेरीज 360 मधून मायनस करायची, म्हणजे चौथा कोन मिळून जाईल. Therefore the measure of the fourth angle equal to 360 minus 200, because summation of these 3 angles equal to 200 equal to 160. Therefore the measure of the fourth angle, measurement of the fourth angle equal to 160 degree. अशा प्रकारे हे काढायचं आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे हे क्वेश्चन नंबर 5 करायचं. तर अशा प्रकारे आजचा हा सेतू अभ्यासक्रम या ठिकाणी संपलेला आहे. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्या मित्रांना पण सांगा आणि आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांनाही सांगा, जेणेकरून तुम्ही हे दिलेले मला ऊर्जा ठरेल आणि मी जास्तीत जास्त आणखी चांगल्या प्रकारे हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करीत राहील. तर धन्यवाद मित्रांनो. परत एकदा भेटूया उद्याच्या सत्रामध्ये. उद्या एक ऐका मित्रांनो, महत्त्वाची सूचना आहे की उद्या एक चाचणी आहे आपली दुसरी, आणि ही चाचणी माझ्या या चॅनलवर मी देत आहो. उत्तरासहित ती तुम्ही व्यवस्थित अभ्यासा आणि तुमच्या वहीमध्ये, नोटबुकमध्ये, रीडिंग पेपरवर लिहून ठेवा. धन्यवाद. इतरांना पण सांगा सर्वांना.